श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण बघणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7. मित्रांनो, स्वामी चरित्र सारामृत ऐकल्यामुळे किंवा वाचल्यामुळे तसेच श्री गुरुचरित्र ऐकल्यामुळे किंवा वाचल्यामुळे स्वामींची एक प्रकारे सेवाच होते. त्यामुळे घरात सुख, समाधान आणि शांती लाभते. तर मित्रांनो, अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून अध्यायाला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुण, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा, लोकपाला सर्वेषां. आपल्या कृपे करोन अल्पवर्णे आपले गुण, श्रोती द्यावी अवधान, श्रवणी आदर धरावा. अक्कले कोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयाची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करीती, जानोनी येती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवसनिशी. शास्त्री हेरळी कराधिकांसी, वेतने देऊनी ठेविले. त्या समयी मुंबापुरी, विष्णुबुवा ब्रह्मचारी. प्राकृत भाषणे वेदांतावरी, करुणी लोका उपदेशिती. कैकांचे ब्रह्मदवडिले, परधर्मोपदेशका जिंकिले. कुमार्गवर्तीयांसी आणिले, सन्मार्गावरी तयांनी. त्यांसी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी. बहुत करोनी खटपटी, बुवांसी शेवटी आणिले. नृपा आवडे वेदांत, बुवा त्यात पारंगत. भाषणे श्रोतयांचे चित्त, आकर्षुनी घेती ते. रात्रंद्रीन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करीती तेने अंतरी, नृपती बहु सुखावे. अमृतानी भवादी ग्रंथ, आणि ज्ञानेश्वरी विख्यात. कित्येक संस्कृत प्राकृत, वेदांत ग्रंथ होते जे. त्यांचे करोणी विवरण, संतोषित केले सर्वजन. तया नगरी सन्मान, बहुत पावले ब्रह्मचारी. ख्याती वाढली लोकांत, स्तुती करीती जन समस्त. सदा चर्चा वेदांत, राजगृही होतसे. जे भक्तजनांचे माहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार. ते समर्थ यतीश्वर, अक्कलकोटी नांदती. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगाती, कित्येक होते तयावेळी. पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून, प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार. ऐसे 19 सत्वर, यतीराज हासले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती. पाहून ऐसी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी. हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी. लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथोनी निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हसत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. परमेश्वर रूप म्हणता यती, आणि करिता त्याची भक्ती. परी हा भ्रम तुम्हा प्रती, पडला असे सत्यची. पाहोनी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना.
ऐसे ब्रह्मचारी बोलोनी पातुले आपुल्या स्वस्थानी विकल्प पातला मानी स्वामींसी तुच्छा मानिती नित्यनियम सारोन ब्रह्मचारी करीती शयन जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त झाले निद्रा लागली बुवांसी लोटली काही निशी एक स्वप्न तयांसी चमत्कारिक पडलेसे आपुल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीतसे ऐसे पाहोनी ब्रह्मचारी खडबडोनी उठले लवकरी बोबडी पडली वैखरी शब्द एक ना बोलवे जवळी होते जे पारशी जागृती आली तयांसी त्यांनी धरोनी भवांसी सावध केले त्यावेळी हृदय धडाधडा उडू लागले धर्मे शरीर झाले ओले तेव्हा पारशांनी पुसले काय झाले मनोनी मग स्वप्नीचा वृत्तांत तयांसी सांगती समस्त मनती यात काय अर्थ ऐसी स्वप्न कैक पडती असो दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामींपाशी पुसता मागील प्रश्नासी खदखदा स्वामी हासले मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपदी तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छितसे तरी स्वप्नी देखोनी वृश्चिकांशी काय मनोनी भ्यारासी जरी वृथा भय मानितोसी मग ब्रह्मपदी जाणली कैसे ब्रह्मपदी तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे या लागी लागती कष्ट करणे फुकट हाता नाही चाय बुवां प्रती पटली खून धरिले तत्काळ स्वामी चरण प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्गागित त्या समयापासूनी भक्ती जडली स्वामी चरणी अहंकार गेला पळोनी ब्रह्मपदा योग्य झाले स्वामी चरित्र महासागर त्यातून मुक्ते निवडुनी सुंदर त्याचा करोणी हार अर्पी शंकर विष्णू कवी इति श्री स्वामी चरित्र महासागर नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त सप्तमोध्याय गोड हा. मित्रांनो, अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7 समाप्त झालेला आहे. पुढील अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ.